कोणाची? राजसाहेबांची. अच्छा, कधी आता? हा, तासाभरापूर्वी ठाण्यात. ओके, बोलले ते फोड्याफोडीवर पण बोलले. अच्छा, ते शार्प एकदम हे केलं असेल. त्यांना माहिती आहे कसं. तुम्ही रेडी तर सुरू करू आपण. तुम्ही विचारा आज मला काय. चेंबूरमध्ये ज्या पद्धतीने एका बालकाचा मृत्यू झाला, झाड कोसळलं आणि त्यातनं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, याला जबाबदार कोण? आपण काल जी चेंबूरमध्ये घटना घडली अर्थात दुर्दैवी आहेच, पण आपण साधारणपणे पाहिलं असेल मुंबईमध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, संपूर्ण देशामध्ये गेल्या 1-1.5 वर्षात आपण अनेक बातम्या अशा पाहतो कुठे मेट्रोची स्लॅब कोसळून खालती कोणीतरी चिरडलं गेलेलं आहे, कोणी गाडी चालवत असताना रिव्हर्समध्ये गेलं आणि बॅरिकेड नसताना कुठच्या तरी खड्ड्यात पडून गेलेलं आहे. ह्या सगळ्या घटना ज्या होतात आणि खास करून आता पावसाळ्यातल्या ज्या घटना आहेत झाड पडण्याच्या, काल रात्री अजून 2 झाडं पडली, आत्ता 10 वाजता एक झाड मुंबईत पडलेलं आहे. मूळ गोष्ट हीच आहे की रस्त्याची कामं जी झालेली आहेत आणि गेले 4 वर्ष आम्ही जे ओरडत आहोत सातत्याने की घोटाळेबाजांनी कामं केलेली आहेत, कॉन्ट्रॅक्टर बोगस आहेत किंवा मोठ्या नावाखालती भलत्याच लोकांनी कामं केलेली आहेत. जर झाडाच्या अवतीभोवती तुम्ही पूर्णपणे कॉन्क्रिटीकरण केलं, झाडाला मोकळा श्वास घ्यायला जागाच दिली नाही, त्याची मुळं ही देखील कॉन्क्रीटमध्ये आणली, तर दुर्दैवाने ह्या घटना ज्या काल परवाकडे घडलेल्या आहेत ह्या वाढत जातील. हे आम्ही सातत्याने बोलत आलेलो आहोत. इनफॅक्ट आम्ही जिथे जिथे रस्त्याचे व्हिजिट्स केलेले आहेत तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी देखील बोलून दाखवलेलं आहे की ह्या घटना घडू शकतात. पण जे मान्सून पूर्वीची कामं आहेत, मग त्याच्यात ट्रिमिंग असेल, कॉन्क्रीटनी पूर्ण मुळाच्या अवतीभोवती विळखा घातल्या नाही ना हे बघणं असेल किंवा पाणी साचणार नाही हे बघणं असेल, हे सगळं सोडून जसं मी सांगितलं की मुंबईच्या महापौर या बांगलादेशमध्ये काय चाललंय, ढाक्यामध्ये काय चाललंय त्याच्यावरच जास्ती लक्ष आहे, मुंबईच्या कामाकडे नाहीये. ट्री ट्रिमिंगचं असेल, नालेसफाईचं असेल, अनेक आमदार सातत्याने बोलत आहेत, आम्ही देखील बोलत आहोत. आणि नुसतं ट्री ट्रिमिंग नाही तर जे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, उठसूट सगळीकडे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, मुळांच्या अवतीभोवती जेव्हा कॉन्क्रिटीकरण होतं तेव्हा ते झाड धोकादायक होतं. हा बेसिक कॉमन सेन्स आत्ताच्या शासनामध्ये नाहीये. बेसिक गोष्ट अशी की त्यांचीच मुळं कुठच्या पक्षात आहेत ही खोलपर्यंत गेलीच नाही आहेत, नुसतं पैशांमध्ये बुडलेली आहेत. कॉन्ट्रॅक्टरांच्या पैशांमध्ये बुडलेली ह्यांची सगळी जी मुळं आहेत ती आता तुम्हाला दिसते की ती झाड त्यांचं नाजूक आहे, बाहेरून सपोर्ट घ्यायला लागतोय, बाहेरून त्यांना अजून बांबू लावून घ्यायला लागतं त्यांच्याच भाषेत. ज्या प्रकारे सध्या जी झाडं पडताना पाहायला मिळत आहेत अशाच प्रकारची आज सुद्धा पडताना पाहायला मिळाली होती. अनेकांना जीव गमवायला काय पावसाळा जेव्हा सुरुवात होते त्यावेळेला अशा प्रकारचे मृत्यू होते. थांबणार कधी? कारण थांबणार जेव्हा कॉमन सेन्स या शासनामध्ये येईल. आपण पाहताय गेले 4 वर्ष आम्ही जे कॉन्क्रिटीकरणचा घोटाळा त्याच्या विरोधात बोलत आहोत. आता पण जर पाहिलं तर सर्रासपणे सगळीकडे कॉन्क्रिटीकरण चालू आहे. रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण एका बाजूला, पण जेव्हा तुम्ही फुटपाथ किंवा रस्त्याच्या अवतीभोवती जेव्हा झाडं असतात आणि त्या मुळांच्या तिथे तुम्ही जेव्हा कॉन्क्रिटीकरण करता तेव्हा ती झाडं नाजूक होतात. अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल, परवा पण मी वरळीत एक चक्कर मारत होतो, त्या 2 झाडांना देखील मी पॉईंट आउट करून दिलेलं आहे की अरे बाबा तुम्ही हे करताय पण ह्या झाडांना तर वाचवा, त्यांची मुळंच बाहेर आली आहेत आणि मग ते वाकायला लागलीत झाडं. सचिन अहिर यांना अनेक जण त्याच्यात प्रतिक्रिया काय? महत्वाची गोष्ट म्हणजे मिंदेंच्या पक्षामध्ये जे खूप इच्छुक होते, आता त्याच्यात कॅटेगरीज आहेत, ज्युनियर गद्दार कोण, सिनियर गद्दार कोण, सुपर सिनियर गद्दार कोण. आता मिंदेंच्या टोळीमध्ये जे कोणी पळून गेले होते ते आता विचारतात आम्हाला कधी काय मिळणार. पण परत एकदा मी तुम्हाला महत्वाच्या प्रश्नावर आणतो, हे सगळे जरी होत असेल तरी अनेक या राज्यामध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत, संघाचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी पूर्ण जीवदान आपलं पूर्ण जीवन भाजपला अर्पित करून टाकलं होतं. घरदार सोडून प्रचार करणं असेल, त्यांच्यासाठी निवडणुकीत काम करणं असेल, ते लोक भाजपची एवढी सत्ता असताना ह्या पदांवर कधी बसणार? म्हणजे आता तर तिसऱ्या पक्षातून आणलं. तुम्ही वरळीत काम करत मात्र आता थेटपणे असं म्हटलं जातं की वरळीमध्ये आता थेट लढत होईल कारण सचिन अहिर यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश आहे. अरे यावरती मत काय? कारण माझं मत बिलकुल नाही. आमचं काम आहे आणि काम बोलतं. आमचं सगळी जी कामं आहेत ती वरळीकरांना माहिती आहे. विचारा. तुमचे जे आमदार आहेत ते अजूनही धनुष्यबाणाच्या चिन्हाची नोंद आहे निवडणूक आयोगाकडे, यामध्ये एक निर्माण होऊ शकते. मला वाटतं एक महत्वाचं निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल, पूर्ण आदर ठेवून आम्ही हेच सांगत आहोत की जे आमच्यासोबत झालं त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेससोबत झालं, आम आदमी पार्टीसोबत झालं, टीएमसी सोबत झालेलं आहे आणि इतर पक्षांसोबत होऊ शकतं. पण ही जी काही चिंधड्या उडवलेल्या आहेत लोकशाहीच्या, ह्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? ह्याच्यात जर न्याय निवाडा, जर आम्हाला आमच्यासाठी जो आम्ही न्याय मागत होतो तो आधीच मिळाला असता तर आज देशाची ही स्थिती झाली नसती.
आम्ही वर्षांमागे वर्ष तारखांमागे तारखा नुसतं वाट पाहत आहोत. न्याय कधी मिळणार? आता 30 तारखेला तारीख आहे, पण वेळ मिळेल का आणि न्याय मिळेल का? राज ठाकरेंनी देखील फोडाफोडी एक मिनिट, एक. राज ठाकरेंनी देखील फोडाफोडीवरून माझ्यावरती टीका केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पत्त्यांचा आता एक बंगला बांधला जातोय, सगळ्यात खालचा पत्ता मोदी आहे, ते जर एकदा निघाले की सगळे पत्ते खाली पडतील, बंगला सुद्धा पुढे. कसं मुख्य गोष्ट हीच आहे, ते बोलतात ते एकदम अर्थात बरोबरच आहे, त्यांचं रिडिंग तर तुम्हाला माहितीच आहे. पण त्याच सोबत जे ऑपरेशन देवेंद्र चालू आहे ह्या महाराष्ट्रामध्ये, ते महाराष्ट्रालाच काय देशाला खूप धोकादायक आहे. कारण जी काही एक राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे आपल्या राज्यामध्ये, तुम्ही पहा, तुम्ही साधे नागरिक म्हणून, तर तुम्ही एक मिनिटं पत्रकार आहात, मनातून विसरून जा, आम्ही राजकारणी लोक विसरून जा, पण नागरिक म्हणून जे काही या राज्यामध्ये चाललंय, पक्षांची तोडफोड असेल, पैसे देऊन आमदार विकत घेणं असेल, निर्लज्जपणे ह्या आज बॅनरवर उद्या त्या बॅनरवर माझ्यासोबतच तुमच्यासोबत, हा जो काही निर्लज्जपणा चाललाय, ही जी काही चोरी चालली आहे, किती राजकारण करायचं, काय त्याला पातळी आहे की नाही, किती खालती जायचं त्याला काही पातळी आहे की नाही. आणि हे सगळं होत असताना देशाची आर्थिक स्थिती काय आहे, राज्याची आर्थिक स्थिती काय आहे, नोकऱ्या आहेत का, तुमचं जीवनमान सुधारतंय का, ह्याच्यावर कुठेही सरकार म्हणून, शासन म्हणून लक्ष नाही देणं. कालच जी घटना घडलेली आहे, एका 11 वर्षाचं मुलाचा जीव गेलेला आहे, पण कुठेही काही चर्चा नाही, नुसतं हंगामा करायचा, आमदार विकत घ्यायचे, पक्ष फोडायचे, हे घाणेरडं राजकारण मिंदेंच्या टोळीने असेल किंवा भाजपने सुरू केलेलं आहे. कुठे ना कुठेतरी ह्याच्यावर आपल्याला विचार करण्याची वेळ आली. आता 30 तारखेची वेळ तर बघा, आता थोडी मेळावा पार पडला. सुनील शिंदे होते, किशोरी पेडणेकर होत्या, जवळपास 500 अधिक कार्यकर्ते होते, पण काही कार्यकर्ते सचिन अहिरेंसोबत जातील देखील आता बोललं जातंय. कसं पुनर्बांधणी वळीची करणार? अरे बोललं तर त्याच्यावर आमचे लक्ष नाहीये. मुख्य गोष्ट हीच आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आत्ताचा पण दौरा पाहिला असाल, जे जनता आहे ती उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावावर विश्वास ठेवते. चित्र असं आहे की वरळी सचिन अहिरे विरुद्ध आदित्य ठाकरे येईल. काय कसं जाऊ दे, त्यांचा कालचा मेसेज थोडा वेगळा होता, पण मुख्य गोष्ट हीच आहे की लढो अथवा न लढो, आमच्या कामावर विश्वास आहे, आमच्या पक्षावर विश्वास आहे आणि जनतेवर विश्वास आहे. मुख्य गोष्ट हीच आहे की तुम्हाला परत एकदा मी एका महत्वाच्या विषयावर आणतो की हे सगळं होत असताना जे आमदार किंवा जे खासदार आज मिंदेंसोबत जात आहेत किंवा भाजपसोबत जात आहेत, त्यांनी जनतेला फक्त एवढं उत्तर द्यावं की जे अयोध्या लुटत आहेत, जे उज्जैनची भूमी लुटत आहेत, तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून कसे बसू शकता. हे इंग्लिश पण आत्ताच विचारा, नंतर बाहेर नको. ते बघा थांबलेत तिथे. महापालिकेमध्ये आणखी एक भ्रष्टाचार समोर आलेला आहे. ट्राय प्रणालीमध्ये घोटाळा होत असल्याचं समोर आलेला आहे. जो समुद्रकिनारी रीट असतो त्यामध्ये अधिकारी आणि जे कर्मचारी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करत असल्याचं समोर आलं. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं आम्ही लोकांसमोर आणलेली आहेत, पण ह्या शासनामध्ये जर भ्रष्टाचार तुम्ही केला, भाजपच्या सत्तेत जर तुम्ही भ्रष्टाचार केला, तर तुम्हाला मंत्री बनायला किंवा मुख्यमंत्री बनायला अधिकची संधी असते. तर त्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर भाजपाच्या वॉशिंग मशीनमध्ये ऍप्लिकेशन द्यावं. ते कदाचित ऑपरेशन देवेंद्र फडणवीस नंतर मुख्यमंत्री बनू शकतात. त्याच्यावर मी असं पत्र आता अध्यक्षांना मी लिहिणार आहे, कारण हा सायबर क्राईम आहे. आमदारांचं स्वतःचं फेशियल रेकग्निशनसाठी कुठेही कन्सेंट न घेता तुम्ही आमचं फेसेस म्हणजे आमचे चेहरे वापरलेले आहात त्याच्यावरनं फेशियल रेकग्निशन करतात, पण उद्या जर ह्याचा डीप फेक झाला किंवा कोणाचा बँक अकाउंट किंवा कोणाचा फोन हॅक झाला तर ह्याला जबाबदार कोण असतील? अध्यक्ष असतील का, ज्यांनी निर्णय घेतला, की कुठच्या कंपनीकडे आहे, फायरवॉल काय लावले तुम्ही, पासकोड काय लावले, सिक्युरिटी काय, ह्याच्यावर खरं तर हे सायबर क्राईम आहे मोठं. ऐसे नहीं कि मुंबई में पहली बार बरसात हो रही है, लेकिन पहली बार एक ऐसा शासन बीएमसी में बैठा हुआ है पिछले बहुत सालों के बाद जिसको मुंबई की चिंता नहीं है, लेकिन ढाका में क्या हो रहा है, बांग्लादेश में क्या हो रहा है, उस पर ही ज्यादा नजर हमारी महापौर साहिबा की है. और यही बात दुर्भाग्यपूर्ण है कि वो हम जो पहले से बताते आए थे, हमारे जो एक्सपीरियंस है उनसे बताते आ रहे थे, कोई ना कोई तो सीख ले. रास्तों के काम कैसे होने चाहिए, सेफ स्टेज पे कैसे लाते हैं, या ये जो कल की घटना है वो कैसे ना हुए, लेकिन इनका ध्यान पूरा राजनीति कैसे हो, पोलराइजेशन कैसे हो, उसी पे है. बिल्कुल, जिसको जिसको भाजपा का अयोध्या की लूट और उज्जैन की जो भूमि की लूट है वो मान्य है, वो भाजपा और मिंदे के साथ जाए, क्योंकि जो हिंदुत्व के खिलाफ है वही तो भाजपा के साथ आज जा रहा है. क्या आप सोच सकते हैं कि रामलला के मंदिर में कभी भ्रष्टाचार हो सकता था? लेकिन जो भाजपा ने और संघ ने जो लोग बिठाए उन्होंने तो भ्रष्टाचार किया है. क्या आप सोच सकते थे कि मध्य प्रदेश के मुख्यमंत्री स्वयं वहां की भूमि की लूट कर सकते थे? लेकिन उन्होंने तो की है.
ये तो मीडिया ने सामने लाया। तो जिन जिन को जो हिंदू विरोधी है वही भाजपा के साथ जा सकता है और मिंदे के साथ जा सकता है।